नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वपित्री अमावस्या, जी सगळ्यात मोठी अमावस्या मानली जाते, जिला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. बघा, आपण प्रत्येक अमावस्येला आपल्या घरातील गरिबी घालवण्यासाठी, म्हणजे लोकांची धारणा अशी झालेली आहे की अमावस्या म्हणजे खूप वाईट दिवस आहे, काळा दिवस आहे, किंवा म्हणतो ना की चांगला दिवस नाही आहे. तर पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. लक्षात घ्या, भले त्या दिवशी म्हणजे आता अमावस्येच्या दिवशी करणेबाधा असेल, वाईट कृत्य करणारे जे काही लोक असतात, त्यांचा जरी प्रभाव जास्त असला तरी पण त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून त्यांचा प्रभाव आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये येऊच द्यायचा नाही आहे. त्याच्यासाठी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सेवा करायच्या आहेत. म्हणजे या अमावस्येला, म्हणजे अमावस्येच्या काळामध्ये जास्तीत जास्त आपल्या घरामध्ये सेवा करायच्या आहेत, जेणेकरून जे काही बघा, आपले चांगले जसे लोक असतात चिंतणारे, तसे वाईट चिंतणारे तर अनेक असतात. याची प्रगती कशी थांबेल असं म्हणजे चिंतणारे तर भरपूर लोक असतात आणि आपल्या जवळचेच असतात. हे काही खोटं नाही, मी ही रिॲलिटी सांगते. तर म्हणजे आपल्या घरचेच पण असतात, आपल्या जवळचे पण असतात, बरेच लोक असतात. त्याच्यामुळे ते जे काही वाईट कृत्य करतात, कोणी करणीबाधा करत असेल, कोणी लिंबू दोरे हे काय प्रकार असतात ना बाणामध्ये, ह्या लोकांना म्हणजे आपल्यापर्यंत येऊच द्यायचं नाही. अशा प्रकारे आपल्याला या दिवशी, सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी एक सेवा करायची, अत्यंत प्रभावशाली सेवा, जी आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्याला सांगितलेली आहे. प्रत्येक अमावस्येला तुम्ही करू शकता. नसेल जमत तर या सर्वपित्री अमावस्येला तर तुम्ही अवश्य करा. खूप प्रभावशाली आणि खूप साधी सोपी सेवा आहे. तर अमावस्येला मी ती करते. आता अमावस्येला आपण अनेक उपाय करत असतो लक्ष्मीप्राप्तीचे. लक्ष्मीप्राप्तीसाठी तर अमावस्या ही अतिशय प्रभावशाली आहे, म्हणजे खूप चांगला दिवस आहे. लक्षात घ्या, बऱ्याच वेळेला आपण अमावस्या म्हणलं की म्हणजे खूप वाईट आपण बोलत असतो, पण तसं नाही. घरामध्ये आपल्याला लक्ष्मीप्राप्तीचे सुद्धा आपल्याला उपाय करायचे आहेत. लक्ष्मीच्या सगळ्यात जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत. त्याच्यामुळे माता लक्ष्मी, बघा, दरिद्री या दिवशी घरातली गरिबी आहे ती बाहेर काढण्याचा दिवस म्हणजे अमावस्या. बऱ्याच वेळेला एक चुकीची धारणा आहे की अमावस्येच्या दिवशी काही म्हणजे म्हणतो ना की डाळी जळमट काढू नये, काय असं म्हणजे म्हटलं जातं. पण या दिवशी तुम्हाला तुमचं घर स्वच्छ करायचं आहे. जाळी जळमट आयुष्यातलं जे काही, म्हणजे आयुष्य जसं काही हे जाळं आहे ना, आपल्या घरामध्ये कोळी बनवतो, ते जसं जाळं आपल्या घरामध्ये बनत जातं, तसं आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा संकटांचं जाळं बनत जातं. म्हणून अमावस्येच्या दिवशी आपल्याला घरातील घाण बाहेर काढायचे आहे. जे काही केर आहे, कचरा आहे, रद्दी आहे, भंगार आहे, तुटलेल्या चपला, फाटलेले कपडे, काही जाळी जळमट घर स्वच्छ तुम्हाला करायचं आहे. अमावस्या दिवशी हा सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. लक्षात घ्या. म्हणून हे पहिलं काम तुम्हाला त्या दिवशी करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुम्ही रोज करत नसाल तर तुम्हाला म्हणजे आपलं मीठ टाकून, खडं मीठ टाकून तुम्हाला, आता हे कशासाठी आपण करायचं आहे, तर ज्या काही आपल्या आयुष्यामध्ये वाईट लोक आहेत, ज्या आपल्या वाईटावर चिंततात, ज्या आपल्या प्रगतीवर म्हणजे म्हणतो ना की प्रगती याची कशी थांबेल असा विचार करत असतात, त्यांचे जे काही प्रयत्न आहेत ते त्यांच्यावरच उलटावेत. म्हणजे आपण काही लोकांचं वाईट करायचं नाही आहे, तो वाईट करतोय म्हणून आपण वाईट करायचं नाही आहे. लक्षात घ्या. पण त्याचा तो प्रयत्न आपल्यापर्यंत पोहोचू नये म्हणून आपल्याला हे सगळं करायचं आहे. तर हे सगळं पहिलं केलं. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी येऊ नये म्हणून सगळ्यात महत्त्वाचा उपाय आणि सगळ्यात साधा उपाय म्हणजे घरामध्ये तुम्हाला तुमची जी काही फरशी आहे ती तुम्हाला खडं मीठ आणि गोमूत्र, सगळ्यात प्रभावशाली गोमूत्र टाकून तुम्हाला ती पुसायची आहे. याने काय होईल, तुमच्या घरामधील जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचा उपाय मी सांगणार आहे, जो म्हणजे शेवटी सांगणार आहे, आणि तो तुम्हाला संध्याकाळच्या वेळी करायचा आहे, जो आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्याला सगळ्यांना सांगितलेला आहे. आणि अतिशय प्रभावशाली, असंख्य स्वामी भक्तांना, असंख्य लोकांना याचा अनुभव आलेला आहे. त्याच्यामुळे जर तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असेल किंवा करणीबाधीचा प्रयोग तुमच्या घरावरती झालेला असेल, सतत कर्ज, पाणी, पैसा, घरात भांडण, कटकट ह्या गोष्टी अमावस्येच्या दिवशी घडत असतील किंवा इतर वेळी पण घडत असेल. बघा, कधीकधी काय होतं ना की अमावस्या पौर्णिमा जवळ आली किंवा ती यायच्या आधी 2 दिवस आणि अमावस्या पौर्णिमा झाल्यानंतर 2 दिवस आपल्या घरात खूप भांडणं होतात, खूप चिडचिड होते, मानसिक टेन्शन येतं, उगाचच आपल्यात म्हणजे वाद होतात. असं काही कारण पण नसतं, काय पण नसतं. ते काय असतं माहिती आहे का, तो प्रभाव असतो. म्हणजे त्या नकारात्मकतेचा, तो
प्रभाव असतो. म्हणून या काळामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत. लक्षात घ्या, गुरुमाऊली पण नेहमी सांगतात की या काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत. सेवेने या गोष्टी दूर होतात, आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर होते, घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी टिकून राहते. म्हणून हे सगळ्या सेवा आपल्याला अमावस्या पौर्णिमेला करायच्या असतात. त्यात आता आपण अमावस्या पौर्णिमेला सगळेजण सेवा करत असतो. आता ह्या 2 गोष्टी झाल्या. बऱ्याच वेळेला तुम्ही हळदीचं लेपन पण करू शकता. पौर्णिमेला आपण करतच असतो, तर गुरुवारी पण आपण करत असतो. तर हळद पाण्यामध्ये शिंपडून हळद पाण्यामध्ये टाकून तुम्हाला ते पाणी जे आहे ते तुम्हाला बाहेर दरवाजामध्ये शिंपडायचं आहे. हे केल्याने सुद्धा माता लक्ष्मीचं तुमच्या घरामध्ये आगमन होईल, निगेटिव्हिटी बाहेर निघून जाईल. संध्याकाळच्या वेळी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी सगळ्या घरामध्ये तुम्हाला धूप फिरवायचा आहे, जेणेकरून एक चैतन्य, एक प्रसन्न वातावरण तुमच्या घरात राहील. जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे, काळी जादू आहे, ते सगळ्याचा नाश होईल. याच्यामुळे संध्याकाळच्या वेळी धूप तुम्हाला फिरवायचा आहे अवश्य. आता हे सगळं केल्यानंतर तुम्हाला एक उपाय करायचा आहे, एक सेवा करायची आहे, जी अतिशय प्रभावशाली सेवा आहे. तर जो उपाय मी स्वतः करते, दर अमावस्येला करते, खूप प्रभावी आहे. मी परत सांगते की तुम्ही हा अवश्य या सर्वपित्री अमावस्येला हा उपाय करा. तर काय करायचं, सगळ्यात पहिले 3 सांजेच्या वेळेला, आता 2 दिवस अमावस्या असली, आज लागणार आहे, उद्या संपणार आहे, तर 2 दिवस तुम्ही हा उपाय करू शकता. 2 दिवस केला तर अतिशय उत्तम. तर तुम्ही हा उपाय संध्याकाळच्या वेळी करायचा आहे. लक्षात घ्या, तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही सकाळी केला तरी चालेल, पण संध्याकाळच्या वेळी केलं म्हणजे प्रदोष काळात केला तर त्याचे लाभ आपल्याला जास्त होतात. त्याच्यामुळे तुम्ही संध्याकाळच्या वेळी कामावरून घरी आल्यानंतर, म्हणजे ज्यावेळी आपण दिवा अगरबत्ती करतो ना, त्याच्यावेळी तुम्ही हा उपाय केला तरी चालतात. उपायाला फक्त 5 ते 10 मिनटं लागतात. तर काय करायचं, याच्यासाठी तुम्हाला पिवळी मोहरी पाहिजे. तुमच्याकडे पिवळी मोहरी, आता तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये किंवा कुठेही मिळेल, पिवळी मोहरी मागायची. पिवळीच मोहरी घ्यायची. आपल्या खाण्यातील काळी जी असते ती अजिबात चालणार नाही. कारण उपायांसाठी, सेवांसाठी तुम्हाला दिंडोरी प्रेम केंद्रामध्ये पण तुम्हाला पिवळी मोहरी जी आहे ती मिळून जाईल. तर दुकानात पण मिळते, असं काही नाही. तर पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे, जेवढी तुमच्या हातामध्ये. आता सगळ्यात पहिले दिवा अगरबत्ती करायची, देवापुढे बसायचं, महाराजांना सांगायचं, स्वामींना, की मी हा उपाय माझ्या घरातील जे काही संकट आहे, वाद आहे, भांडण आहे, कटकट आहे, नकारात्मकता आहे, काळी जादू आहे, करणीबाधा काहीही असेल, मुलांचा हट्टीपणा, म्हणजे ह्या करणीबाधेमुळे, या निगेटिव्ह एनर्जीमुळेच आपल्यात भांडण होत असतात, कटकटी होत असतात, वाद होत असतात, मुलं हट्टीपणा करतात. त्याच्यामुळे हे सगळं निघून जाऊ दे, माझ्या घरामध्ये सकारात्मक एनर्जी टिकून राहू दे, घरामध्ये जे काही भांडणतंटे आहेत ते कमी होऊ देत. त्याच्यासाठी मी हा उपाय करते किंवा करतोय, आणि ते मला लागू पडू दे, तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे, अशी महाराजांना प्रार्थना करायची. आणि त्याच्यानंतर बसण्यासाठी एक आसन घ्यायचं, आसनावर बसून ही सेवा तुम्हाला करायची. तर जेवढी तुमच्या हातामध्ये बसेल तेवढी तुम्हाला पिवळी मोहरी हातामध्ये घ्यायची. लक्षात घ्या, पिवळीच मोहरी घ्यायची. त्याच्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा एक वेळा स्वामी स्तवन म्हटलं तरी चालेल, नाही म्हटलं तरी चालेल. जर तुम्हाला पाठ असेल तर तुम्ही म्हणा, नसेल तर डायरेक्ट सेवेला चालू केलं तरी चालेल. तर पिवळी मोहरी तुम्हाला जेवढी तुमच्या मुठीमध्ये बसेल तेवढी घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक वेळा पहिल्यांदा स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. म्हणजे 11 वेळा किंवा 5 वेळा, 11 वेळा किंवा 108 वेळा जर तुम्हाला जमलं तर 108 वेळा आणि किंवा 11 वेळा स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, अशा प्रकारे. तर नामस्मरण करून झाल्यानंतर तुम्हाला 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. बघा, कालभैरवाष्टक ही कालभैरव देवतांची सेवा आहे. जी सेवा, जे कालभैरव देवता आहेत ना, ते काळी जादू, करणीबाधा, भानामती, बाहेरची भूतबाधा, ह्या सगळ्यांवरती ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यातून घालवून टाकणारे हे देवता आहेत. न्यायप्रिय देवता आहेत, न्यायाचे देवता आहेत. त्याच्यामुळे त्यांची सेवा, ही सेवा जर आपल्या घरामध्ये घडत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी पासून लांब राहतात. लक्षात घ्या. म्हणून नित्यसेवेमध्ये सुद्धा गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे की रोज तुमच्या घरामध्ये कालभैरवाष्टक एकदा तरी म्हटलं गेलं पाहिजे. त्याच्यामुळे अत्यंत प्रभावी, अत्यंत शक्तिशाली हे अष्टक आहे कालभैरवाष्टक, जे तुम्हाला 11 वेळेस म्हणायचं आहे. आणि त्याच्यानंतर वेदोक्त वल्गासुक्त हे सुद्धा अतिशय प्रभावी स्तोत्र आहे, जे तुम्हाला 11 वेळेस म्हणायचं आहे. तर 1 वेळा म्हणू का, 2 वेळा म्हणू का, नाही. जर तुम्हाला प्रभाव आणि सेवेचा अनुभव पाहिजे असेल तर तुम्हाला 11 वेळेसच म्हणायचं आहे. जास्त म्हटला तर चांगलंच आहे, नसेल तर 11 वेळा तरी तुम्हाला म्हणायचं आहे. मोहरी हातात घ्यायची, पहिल्यांदा महाराजांचं नामस्मरण करायचं, 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं, 11 वेळा वेदोक्त वल्गासुक्त, जे दोन्ही आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे.
ते तुम्हाला म्हणायचं आहे. नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून वाचू शकता, व्हिडिओ काढून वाचू शकता. पण खरंच सांगते, वेदोक्त वल्गा सूक्त, कर्णीबाधा, भूतबाधा आणि कालभ्रष्ट अत्यंत प्रभावी, काही ज्याला तोडच नाही इतकं प्रभावी स्तोत्र 2 आहेत. आणि त्याच्यानंतर ही सेवा करून झाल्यानंतर ती मोहरी जी आहे ती तुम्ही आता सगळीच मोहरी आपण काय म्हणजे टाकू शकत नाही, तर तुम्ही एका छोट्याशा डबीमध्ये ती ठेवू शकता. आता जास्त तुम्ही घेतली असेल तर आपण एवढी तर काय घरात सगळी टाकू शकत नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, सेवा झाल्या ती सगळी मोहरी जी आहे थोड्या वेळ तिथं ठेवायची, किंवा लगेच पण हा उपाय करू शकता. तर एका छोट्याशा डबीमध्ये तुम्हाला ती मोहरी ठेवायची आहे. अत्यंत प्रभावी आणि तांत्रिक ती मोहरी असते, म्हणजे सेवा केलेली, असं वाईट काही नाही. तर त्याच्यामुळे ती मोहरी जी आहे ती तुमच्या घरामध्ये सगळीकडे थोडी प्रत्येक कोपऱ्यात, आता प्रत्येक खोलीतला एक कोपरा म्हणजे 4 कोपरे असतात, प्रत्येक कोपऱ्यात थोडे 4 दाणे टाकायचे. टाकत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा मंत्र जपत तुम्हाला ती मोहरी टाकायची आहे. तुमच्या 4 खोल्या आहेत, 4ही खोल्यांमध्ये 4ही कोपऱ्यांमध्ये तुम्हाला ती टाकायची आहे. टॉयलेट आणि बाथरूम सोडून तुम्हाला सगळीकडे ती मोहरी टाकायची आहे. याने काय होईल, त्या ज्या काही आपण सेवा ज्या मोहरीवरती केलेल्या आहेत त्याच्यामुळे आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी दूर होईल आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येईल. आपल्या घरामध्ये जे काही भांडण तंटे आहेत ते निघून जातील. म्हणून आपल्याला ही सेवा केल्यानंतर ती मोहरी आपल्या घरामध्ये भिरकवायची आहे, म्हणजे कोपऱ्यांमध्ये थोडी टाकायची आहे. जर तुम्ही रोज हा उपाय न चुकता 15 दिवस कराल ना, आयुष्यात तुमचे चमत्कारक बदल घडतील. चमत्कारक म्हणजे इतके माझ्या घरात भांडण होतात आमचं, म्हणजे भांडण झाल्याशिवाय आम्ही जेवतच नाही किंवा दिवसच आमचा जात नाही, असं जर तुमच्या घरात असेल तर तुम्ही हा उपाय रोज करा. अमावस्येला करण्यापेक्षा रोज करा. खरंच सांगते, एक सुखी परिवार तुमचा होईल. सुखी महाराजांची सेवा करताय मान्य, पण हा उपाय पण तुम्ही अवश्य करा. आता जर मोहरी शिल्लक राहिली असेल, तुमच्या शेतात तुम्ही टाकू शकता. शेतामध्ये सगळ्या दिशांना शेतामध्ये तुम्ही भिरकवू शकता, किंवा आणि राहिली असेल तर तुम्ही ती तशीच डबी ठेवू शकता. परत तीच मोहरी घ्यायची आणि परत तुम्ही सेवा म्हणजे सेवा करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. सर्व पितृ अमावस्येला अवश्य न चुकता ही सेवा करा. बघा, याला काही जास्त खर्च खूप मोठा खर्च करावा लागतो असं काही नाही. 5-10 रुपयाची मोहरी आणायची, पण त्याचे लाभ जे आहेत ते अनन्यसाधारण लाभ आहेत. आणि या 2 स्तोत्रांमध्ये इतकी प्रभावी ताकद आहे ना की याची कशालाच तोड नाही. म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी जी ती सेवा आपल्याला नेमून दिलेली असते, पण लक्षात घ्या. बघा, म्हणजे आता आपण गुरुचरित्र पारायण एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी करत असतो, असं म्हणजे ह्या कर्णीबाधा, भूतबाधा, प्रेतबाधा किंवा ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत त्याला हे 2 स्तोत्र जे आहेत ते बांधील आहेत किंवा प्रभावी आहेत. म्हणून हे स्तोत्र, म्हणून काळ्या पिवळ्या मोहरीवरती आपल्याला ती सेवा करायची आहे. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. अमावस्येच्या दिवशी सेवा करायला विसरू नका. चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्या उपायांसोबत, सेवांसोबत स्वामींची सेवा देखील करत राहा. श्री स्वामी समर्थ.